रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. असं म्हणतात ना की जे व्हायचं असतं ते होतच, त्याला कुणीही थांबवू शकत नाही. चांगल्या सवयी, चांगलं वागणं याचं फळ मिळतंच. तसंच नशिबात एका खूप चांगल्या माणसाचं प्रेम मिळणार असेल तर ते मिळतंच, जरा उशिरा का होईना. जसं या कथेत सिंड्रेलाची गोष्ट ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथा कट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. सिंड्रेलाची गोष्ट. भोळे काकांनी लग्नच करायला नको होतं, आणि तेही दुसरं, आणि तेही मनात नसताना. तान्ही गौरी घरात मुठी चोखत होती आणि काका वैजयंती सोबत डोक्यावर अक्षता झेलत होते. वैजयंतीचं हे पहिलंच लग्न, तेही फसवून झालेलं. तिला फक्त भोळे काका बिजवर आहेत इतकंच माहिती होतं. पहिली पत्नी वर्षभरात गेली एवढंच तिला सांगितलं होतं. पण पाळण्यात तान्ही गौरी सोडून गेली हे नव्हतं सांगितलं. आमची आई इथे असती ना तर तिने हे लग्न अशा पद्धतीने होऊच दिलं नसतं. पण योग असतात तशा गोष्टी घडतात. वैजयंती काही मूळची खाष्ट कजाग नव्हती, पण तिच्यावर तिच्या मामीचा पगडा होता. तरी आमच्या आईमुळे आणि कालेलकर बाईंमुळे सुरुवातीला गौरीची जबाबदारी तिच्यावर अशी पडलीच नाही. आई विना पोर या बायांनी अगदी उराशी धरून ठेवली होती. भोळे काका काही या नव्या संसारात रमेनात, आणि ज्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन हे लग्न लावलं होतं त्यांना आता या घराची रामकथा ऐकायला वेळ नव्हता, रसही नव्हता. आमच्या आईच्या घरातल्या वावरामुळे वैजयंतीला आणि तिच्या मामीला हे कळून चुकलं होतं. कितीही झालं तरी या दोघी शेजारणी असल्या तरी आपण यांना डावलू शकत नाही. आणि आईने आणि कालेलकर मावशीने बाळाची जबाबदारी घेतलीच होती तशी, कारण या बाळाची आई या सगळ्यांची फार मायेने आणि अगत्याने वागायची. तिचे डोहाळे या बायकांनी आईच्या मायेनं पुरवले होते, मग तिची लेक यांचीच जबाबदारी होती ना. आई वैजयंतीला समजवायची, जे झालं ते झालं, आता आपण हे बदलू शकतो का? आणि तुला दत्ताने नाही तर तुझ्या मामा मामीने फसवलंय. दत्ताला पहिल्या लग्नापासून मुलगी आहे हे त्यांनी तुला सांगितलं नाही. पण बघ ना कशी नक्षत्रासारखी मुलगी तुला मिळाली. तुझ्या बाळांना आयती ताई मिळाली. या दोघींच्या समजवण्याचा परिणाम व्हायचा, पण तात्पुरताच. कारण लोणच्यावर गरम तेल ओतायला तिची मामी बसलीच होती ना. गौरीला तिच्या आईसारखंच अलौकिक सौंदर्याचं वरदान मिळालं होतं, आणि तेच तिच्या दुर्दैवाला कारणीभूत ठरलं. रडत खडत का होईना भोळे काकांचा वैजयंतीशी संसार सुरू होता. देवदयेने त्यांना 2 मुलीही झाल्या. आई वैजयंतीला समजवायची, गौरीचं मोहक रूप बघत जा, म्हणजे तुझी मुलंही अशीच सुंदर होतील. पण सवतीची मुलगी गर्भारपणात तिला डोळ्यासमोरही नको होती, तर ती कसली गौरीचं रूप पाहायला. वैजयंतीला 2 मुली झाल्या, पण यथातथाच, त्यात पुन्हा ढब्या, मग तर बघायलाच नको. आई मावशी डोळ्यात तेल घालून गौरीला जपत असल्या तरी शेवटी ती होती वैजयंतीच्याच तावडीत. आणि जसा मुक्कामार घातक असतो, लक्षात यायला वेळ लागतो, तसाच मानसिक जाचही भयंकर असतो हे आमच्या आईसारख्या चाणाक्षबाईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मग आईने कधी गौरीकडे तर कधी नोकरांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. आणि आई मावशीच्या लक्षात आलं, वैजयंती गौरीला डोळ्यासमोर ठेवून वगळते, तिच्या अंगालाही स्पर्श करत नाही की तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. आई भोळे काकांना म्हणायची, दत्ता तू नाईलाजाने लग्न केलंस, त्याची शिक्षा त्या अजाण जीवाला का? तू जरा लक्ष देत जा, तुझ्या लेकीला मायेचा आधार दे. मग भोळे काकांना अधिकच अपराध्यासारखं वाटायचं, आणि ते महागडे दागदागिने किंवा एखादी चीज वस्तू गौरीला आणून द्यायचे, जे त्यांच्या पीठ पिचे लगेच वैजयंतीच्या मामीकडे जमा व्हायचे. आईला फार यातना झाल्या जेव्हा तिला कळलं या तिघी टेबलावर जेवायला बसतात आणि गौरीला जमिनीवर जेवायला बसवतात. कधी कधी या तिघींचं जेवण झाल्यावर गौरीला नोकरांच्या सोबत जेवायला दिलं जायचं. या सगळ्याचा गौरीवर फार परिणाम होत होता. स्लो पॉयझनिंगचाच प्रकार होता तो, आणि त्याचा म्हणावा तसा नाही, पण थोडाफार परिणाम झालाच. त्यात या बाईंनी तिचं शिक्षण थांबवलं, पण त्यामुळे गौरीचं घराबाहेर पडायचंच बंद झालं ना. आणि या राजकन्येसारख्या मुलीला घरकामाला जुंपायचा डाव आखला गेला, तो मात्र या दोघींनी हाणून पाडला. वैजयंतीच्या मामीलाच असा सज्जड दम दिला की तिची बोलतीच बंद झाली.
पण तोपर्यंत या 2 ढब्या वैजयंतीच्या हाताशी आल्या होत्या. तारुण्य सुलभ असूया त्यांच्याही मनात जागी झालीच होती. त्या दोघी अशा गोल गरगरीत असताना एक लावण्यवती आपल्या लांब सडक केसांचा शेपटा सळसळवत त्यांच्यासमोर वावरत होती हे त्यांना कसं झेपणार होतं. असूयपोटी दोघींनी गौरीचे लांबसडक रेशमी केस कापायचा हट्ट धरला आणि दोघींच्या हट्टापुढे वैजयंतीचं काय चालणार. मग मात्र गौरी घाबरली आणि आई मावशीच्या नावाने तिने टाहो फोडला. खूप बवाल झाला आणि आई गौरीला घेऊन आमच्या घरी आली. भोळे काका गौरीला न्यायला आले, पण आईने तिला पाठवलं नाही. कालेलकर मावशींचे यजमान आणि मोठे दीर दोघे फौजदार होते, त्यामुळे वैजयंती आणि तिच्या मामीचं काहीच चाललं नाही. गौरीला आमच्या घरी आणून ठेवणं हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही हे आईलाही कळत होतं. मग शेवटी भगवंताशिवाय दुसरा पर्याय नाही हे ओळखून या दोघी गौरीला घेऊन पदू भटजींकडे गेल्या. पदू भटजी निस्सीम दत्तभक्त होते. त्यांनी गौरीची सगळी कर्मकहाणी ऐकून घेतली आणि नेमका प्रश्न विचारायला सांगितला. आई म्हणाली, प्रश्न काय असायचा? सोन्यासारखी पोर माझी, तिला हक्काचं स्थान मिळू दे. पदू भटजींनी डोळे मिटले आणि काहीतरी पुटपुटत दत्तोपासक असून 21 शनिवार हनुमंताच्या दर्शनाला जायचा तोडगा सांगितला. 21 शनिवार पूर्ण करा, हनुमंत आपली कृपा प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. पहिले 4 शनिवार गौरी आमच्याकडे होती. मग मध्येच भोळे काका आले आणि मुलीच्या केसालाही धक्का लागणार नाही असा शब्द देऊन गौरीला घेऊन गेले. पण आई मावशीने शनिवारच्या नियमाची अट घातली आणि तुमच्या जबाबदारीवर न्या आणि घरी आणून सोडा या बोलीवर वैजयंतीने ते मान्य केलं. हा म्हणता हनुमंताच्या कृपेने 20 शनिवार निर्विघ्न पार पडले. पण नेमकं शेवटच्या शनिवारी वैजयंतीच्या अंगात आलं आणि तिने नसते वाद घातले आणि सगळं निस्तरून देवळात यायला दुपारची संध्याकाळ झाली. गौरीने गर्दीत शिरून दर्शन घेतलं. आईची आणि तिची जरा ताटातूट झाली. देऊळ जुन्या धाटणीचं, सभामंडपानंतर ओसरी असलेलं 1 खांबे देऊळ होतं. त्या गर्दीतही नेहमीसारख्या गुडघ्यावर बसून नतमस्तक होत नमस्कार करण्यासाठी गौरीने खिडकीजवळची जागा निवडली. गर्दी होतीच, पण त्यातही ती पाया पडायला वाकली आणि हनुमंताची कृपा झाली की घात झाला माहिती नाही, पण नमस्कार करून उठताना अनवधानाने खिडकीचं टोकेरी दार खासकन तिच्या पाठीत रुतलं. ती कळवळली आणि वेदनेनं बेशुद्धच पडली. 5 मिनिटं तिला शुद्धीवर यायला लागली. दोन्ही बायांना मेल्याहून मेल्यासारखं झालं. काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं. वैजयंतीला तर उकळ्याच फुटत होत्या. त्यात घरी आलेले डॉक्टर म्हणाले, या आघाताने पांगळेपणही येऊ शकतं. मग काय विचारता. पण या 2 खमक्या बायका हार मानणाऱ्या नव्हत्या. निष्ठेचं असं विपरीत फळ मिळणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. भोळे काकांना नेमकं तेव्हाच अर्जंट मद्रासला जाणं भाग होतं. पण या दोघी डॉक्टर महेंद्र वेळणकरच्या समोर गौरीचे केस पेपर घेऊन पोहोचल्या. उंच गोरापान नाकेला खट्याळ हसू चेहऱ्यावर ठेवणारा हा डॉक्टर दोघींच्या मनात भरला. थोडी चौकशी केल्यावर कळलं हा अविवाहित आहे. मग काय विचारता, दोघी बायांच्या 10 हत्तींचं बळ संचारलं. उत्साहात गौरीची महेंद्रकडे ट्रीटमेंट सुरू झाली. जखम गंभीरच होती, त्याचे परिणामही गंभीर झाले असते. पण हनुमंताचा डाव होता, तो चुकेल कसा. स्वतः ब्रह्मचारी असला तरी भक्तांचं जमवून देण्यात तो पुढाकार घेतोच. त्यामुळे ट्रीटमेंट यशस्वी पार पडूनही पेशंटची व्हिजिट सुरूच राहिली आणि वैजयंतीच्या हातात काहीच राहिलं नाही. भोळे काकांपेक्षा तालेवार घरात गौरीला हनुमंताच्या कृपेने हक्काचं स्थान मिळालं आणि 7 जन्म कमी पडतील असं प्रेम सुद्धा. मला सांगा, सिंड्रेलाची गोष्ट याहून काय वेगळी असते. सिंड्रेलाची गोष्ट ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.